ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पनवेल महानगरपालिका निवडणुका अनुषंगाने आपण आज भेटणार आहोत पनवेलचे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील साहेब. साहेब काय सांगाल? नमस्कार. पनवेल महानगरपालिका निवडणुकामध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणच्या भ्रष्ट, अकार्यक्षम आणि जनविरोधी भूमिका असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढायला मागतोय. आणि ही लढाई करत असताना शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, त्याच सोबतीला समाजवादी पार्टी आणि रिपब्लिकन विचारांचे विविध सहकारी, ज्या सामाजिक संघटना पनवेलमध्ये असणाऱ्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत, त्या सामाजिक संघटना या साऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही ही निवडणूक भाजपच्या विरोधात लढतोय. आणि मला निश्चितपणानं विश्वास आहे की ह्या वेळेला पनवेलकर वारंवार केलेली चूक पुन्हा करणार नाही. आणि आपल्या प्रश्नांसाठी आज आपण बघितलं तर पनवेलकरांची भूमिका आहे की प्रॉपर्टी टॅक्सच्या प्रश्नामध्ये नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. तर पनवेलचे आमदार आणि सत्ताधाऱ्यांचे नेते प्रशांत ठाकूर यांची भूमिका मात्र नागरिकांच्या घरांवर जप्ती काढून टॅक्स वसूल करण्याची आहे. पनवेलकरांची मागणी आहे की आम्हाला रोज नियमित थोडं का होईना पण पाणी मिळालं पाहिजे. पण दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी पनवेलच्या विविध शहरामधली अवस्था अशी होती की जवळपास 7 ठिकाणी त्यावेळेस पाण्यासाठी मोर्चे निघाले होते. कामोठा असेल, खांदा कॉलनी असेल, नवीन पनवेल असेल, तळोजाची स्वप्नपूर्ती असेल, फेज 2 असेल, या साऱ्या ठिकाणी कामोठा असेल, खारघर असेल, पाण्यासाठी मोर्चे निघत होते. म्हणजे लोक दिवाळीचं अभ्यंग स्नान करत होते पण पाणी नाही म्हणून पनवेलकर मात्र बिनास्नार राहत होते, अशी परिस्थिती आहे. त्याचसोबत पनवेलकरांना या ठिकाणी प्रचंड प्रदूषण, प्रचंड वाहतूक कोंडी, शिक्षण, आरोग्यविषयक महापालिकेनं न पुरवलेल्या सुविधा, अतिशय अस्वच्छ अशी उद्यानं, चांगली सुविधा नसणारी मैदानं, हे सगळं नागरिकांच्या विरोधातलं काम आहे. आणि जे काम सत्ताधारी प्रामुख्यानं करतायत की 350 कोटीचं पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय असेल, नागरिकांची प्राथमिकता नाही आहे. महापालिकेचं दिमागदार ऑफिस असलंच पाहिजे पण ते पनवेलच्या नागरिकाला पाणी मिळाल्यानंतर, शिक्षण मिळाल्यानंतर, आरोग्य मिळाल्यानंतर, पनवेलचं पर्यावरण चांगलं असल्यानंतर, पनवेलची वाहतूक कोंडी सुटल्यानंतर, पनवेलच्या तरुणांना रोजगाराची दिशा मिळाल्यानंतर, पनवेलमधल्या महिलांना सक्षमीकरणाचं काम केल्यानंतर चांगलं दिमागदार ऑफिस असावं, चांगलं स्टेडियम असावं, आयुक्तांचा बंगला असावा, महापौराचा बंगला असावा, ह्या गोष्टीला कोणाचा विरोध असायचं कारण नाही. पण आज पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत 29 गावांमधल्या ज्या शाळा आहेत त्या अतिशय गलितगात्र झालेल्या आहेत. छत पडतं आहे तरी पण शाळा जिल्हा परिषदेची की नगरपालिकेची महापालिकेची हा वाद करत प्रशांत ठाकूर आणि त्यांचे सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहेत ते बंधू गटनेते परेश ठाकूर या ठिकाणी या शाळांमध्ये खर्च करायला तयार नाहीत, अंगणवाड्या दुरुस्त करायला तयार नाहीत. या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक शाळा, अंगणवाड्या आम्ही मंडळींनी CSRच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिपेअर केलेल्या आहेत. मालमत्ता जिल्हा परिषदेची असली काय, महानगरपालिकेची असली काय, दोनही शासकीय संस्था आहेत. पण या ठिकाणी शिकणारी 7,500 मुलं ही पनवेल महानगरपालिकेतल्या नागरिकांचीच आहेत. याची जाणीव, याचं भान आमदारांना आणि सत्ताधाऱ्यांना नाही. आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आज 16 वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत. तत्पूर्वी 5 वर्ष ते पनवेल नगरीचे नगराध्यक्ष होते. पण 21 वर्षामध्ये माणसाला वाटलं नाही की बाबा पनवेलकरांना पाणी लागणार आहे.
त्यासाठी आपण कुठंतरी पाण्याचा सोर्स जलस्तोत्र डेव्हलप करावं. आजही पनवेल महानगरपालिका सिडकोचा हेटवणे प्रकल्प, नव्या मुंबईचा मोरबे प्रकल्प, पाताळगंगेचं MJPचं पाणी, MIDCचं बारवी डॅमचं पाणी ह्याच्यावर अवलंबून आहे. जर ठरवलं असतं तर आमदार म्हणून काम करत असताना गेल्या 16 वर्षामध्ये, तत्पूर्वी नगराध्यक्ष असताना 20 वर्षामध्ये माझ्या माहितीत तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील, नंतर भाजपचे मुख्यमंत्री असतील, हे किमान 100 वेळा तरी यांच्या बंगल्यावर आले असतील. पण त्याचा फायदा पनवेलच्या जनतेला होताना दिसत नाही आहे. पनवेलच्या जनतेला इतरांवरच पाण्यासाठी अवलंबून राहावं लागतं. आमदाराला वाटत नाही की बाबा आपण पाण्याचा सोर्स डेव्हलप केला पाहिजे. थोडक्यात जे व्हिजन असलं पाहिजे नागरीकरणाच्या या रेट्याला सामोरं जायचं, ते प्रशांत ठाकूरांजवळ नाही. आणि लोकांना ऐन दिवाळीत अभ्यंग स्नानाऐवजी विनास्नान राहावं लागतं. आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेची परिवहन सेवा नाही, पण पनवेल महानगरपालिकेचा एक बस थांबा 27 लाखाचा आहे. 5 फुटावर 2 4 बस थांबे आहेत. हा सरळ भ्रष्टाचाराचा परमोच्च बिंदू आहे. रस्ते या ठिकाणी मेमध्ये बनवले आणि ऑक्टोबरला ते रस्ते उकडले. पुन्हा ते गटनेते परेश ठाकूर सांगतायत की आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून दुरुस्त करून घेऊ. पण कुठलाही ठेका दिल्यानंतर त्या कामाला डिफेक्ट लायबिलिटी असते, त्याची गॅरंटी असते, वॉरंटी असते. किमान 3 वर्ष किंवा 5 वर्ष देखभाल दुरुस्ती त्या कंत्राटदारानं करायची असते. त्याचे पैसे जे इस्टिमेट केलेलं असतं, अंदाजपत्रक असतं, त्याच्यामध्येच अंतर्भूत असतात. पण रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे करायचे, डांबरामध्ये पैसे खायचे, खडीत पैसे खायचे, सेवरेजची कामं केली तर सेवरेजमध्ये पैसे खायचे. हाच धंदा या ठिकाणी चालू आहे. भारतामध्ये क्रिकेटची एकच IPL आहे, जगामध्ये एकच IPL आहे, पण पनवेलमध्ये मात्र TIPL आहे, JMM IPL आहे, VD IPL आहे, PD IPL आहे, PP खारपाटील आहे. मुंबई पुण्याचे एक ठराविक 8-10 कॉन्ट्रॅक्टर आहेत. 100 कोटी, 65 कोटी, 56 कोटी, 85 कोटी असा ठेका दिला जातो. निकृष्ट कामं केली जातात, त्याच्यातून प्रचंड प्रमाणात पैसा काढला जातो आणि तो भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना वाटला जातो. निवडणुकीत हा पैसा वाटा आणि पुन्हा सत्तेवर या, हा मंत्र त्यांना दिला जातो आहे. माझ्या निश्चितपणानं विश्वास आहे की आम्ही मंडळी सारे एकत्र येऊन या ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या विरोधात, नागरिकांच्या ज्या हालापेष्टा होत आहेत त्याच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतो आहे. जनसामान्यांची जी भावना आहे, उरणला आपण त्याचं प्रतीक बघितलेलं आहे. उरणमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो, त्या ठिकाणी सत्यांतर झालं. मी ज्या साऱ्या समस्यांचा उल्लेख केला, बस नाही पण उदंड झाले बस थांबे अशी परिस्थिती पनवेल महापालिकेची आहे. या साऱ्या त्रुटींनंतर दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची घोषणा त्या ठिकाणी पंतप्रधानांचा उद्घाटनाचा सोहळा केला त्यावेळेस केलेली होती. आता 25 तारखेला विमान उडेल, आज आपण 23 तारखेमध्ये आहोत, पण नाव देण्याच्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही आहे. त्याच्यामुळे दिवा पाटील साहेबांच्या विषयी ममत्व, आत्मीयता असणाऱ्या, या ठिकाणी प्रेम असणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये तीही खतखत आहे. रायगड असेल, ठाणा असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, या 5ही जिल्ह्यातल्या, सागरी जिल्ह्यातल्या नागरिकांना ही फसवणूक डोळ्यादेखत दिसते. याचा निश्चितपणानं परिणाम या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. सर, आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून अजून जागा वाटपाबद्दल प्रश्न सुटत नाही आहे, आपण त्याबद्दल काय सांगाल? नाही, काल रात्री आम्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या घरी बसलो होतो, सारे बसलो होतो आणि त्या ठिकाणी 1 ते 20 प्रभागातल्या जागा वाटपाचं सूत्र आमचं झालेलं आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी जे जास्तीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी, विशेषतः कामोठे शहर असेल, आम्ही एकत्र बसून
त्या ठिकाणी सारे पक्षीय चर्चा करणार आहोत आणि निर्णय घेणार आहोत. पण जागा वाटपातला तिढा आता सुटलेला आहे. लवकरच तुम्हा साऱ्या मान्यवर पत्रकारांना बोलावून आम्ही त्याची घोषणाही करणार आहोत. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.